गुड मॉर्निंग स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये. ऑलरेडी आपण डिफरन्शियल इक्वेशन युनिट नंबर 4 ऑलरेडी स्टार्ट झालाय. त्याच्यातले पॉइंट्स कोणते कोणते कव्हर झालेत बघा प्रीवियस व्हिडिओज मध्ये. पहिला पॉइंट जो कव्हर झालाय तो आहे कोणता? ऑर्डर आणि डिग्री. राईट, ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काढली, डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री फाइंड आउट केली. राईट, त्याच्यानंतर जो सेकंड पॉइंट कव्हर झालाय तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन आपण फॉर्म केलं, तयार केलं. त्याच्यानंतरचा पॉइंट होता व्हेरिफिकेशन, म्हणजे व्हेरीफाय करायचं आहे सोल्युशन आहे का नाहीये, कुठल्या डिफरन्शियल इक्वेशनचं ते सोल्युशन आहे. त्याच्यानंतर बघा आपण मेथड्स बघत होतो, त्यातली ऑलरेडी एक मेथड बघून झाली आहे, तो म्हणजे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आणि आता नेक्स्ट जी सेकंड मेथड आहे ती आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, त्याला शॉर्ट मध्ये LDE. L stands for linear, D stands for differential, E stands for equation. Linear differential equation. तुम्हाला ऑलरेडी लिनियर या वर्डचा मीनिंग माहिती आहे. लिनियर या वर्डचा मीनिंग काय आहे, या शब्दाचा अर्थ काय आहे? इट इज पॉवर 1. आणि तो पॉवर 1 कशाचा पाहिजे? या dy/dx चा पॉवर पाहिजे, 1 आहे, म्हणून याला लिनियर इक्वेशन म्हणायचं. बघा डेफिनेशन, and equation of the form dy by dx plus capital Py equals to q. capital P capital Q. q हा उजव्या बाजूला आहे, y सोबत जो टर्म आहे तो p आहे, where p and q are functions of x or constant. Such equation कोणत्या टाइप मध्ये पाहिजे इक्वेशन? dy by dx plus py is equals to q, where p and q are functions of x or constant. एकतर constant असेल p आणि q म्हणजे नंबर्स असतील 1 2 3 किंवा -1 2 3, किंवा x च्या टर्म्स असतील म्हणजे sin x, x स्क्वेअर, 2x, x plus 1, x minus 1 अशा टाइपच्या टर्म्स असतील. Such equation is called as linear differential equation. अशा इक्वेशनला काय म्हणायचंय? लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता त्या इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचंय. सो देअरफॉर वाटलं तरी इथे लिहितो मी, जनरल सोल्युशन ऑफ LDE. LDE means what? Linear differential equation. So linear general solution of LDE is y into IF. आता IF काय आहे सांगणार? y into IF is equals to integration q into IF dx plus c, where IF is equals to e raised to power, e चा power integration of p dx. आणि शॉर्ट मध्ये IF is nothing but इंटिग्रेटिंग फॅक्टर. IF ला काय म्हणायचंय? इंटिग्रेटिंग फॅक्टर. म्हणजे या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काढायचं असेल तर IF काढायचा. IF साठी हा फॉर्म्युला आहे e raised to power इंटिग्रेशन ऑफ p dx. IF काढल्यानंतर या इक्वेशन मध्ये पुट अप करायचा y into IF, q into IF dx. ही इंटिग्रेशन सॉल्व करायचंय आणि सॉल्व करून तुम्हाला सोल्युशन काढायचं. राईट, लक्षात येतं? बरं, हा झाला जेव्हा तुमचं इक्वेशन फंक्शन्स ऑफ x असेल त्यावेळेसचं इक्वेशन. याला सेम इक्वेशन मध्ये कन्वर्ट करता येईल. आता ही झाली तुमची फर्स्ट डेफिनेशन. हा फर्स्ट. नाउ नेक्स्ट बघा, सेकंड आपल्याला आता तयार करायचंय an equation of the form. इथं चेंज होणार dx by dy plus
पी वायच्या ठिकाणी पी एक्स इज इक्वल्स टू क्यू, वेअर पी अँड क्यू आर फंक्शन्स ऑफ, आता नॉट एक्स, फंक्शन्स ऑफ वाय or constant is called linear differential equation. सेकंड टाइपचं पहिलं इक्वेशन आहे तुमचं dy by dx plus py is equals to q आणि दुसरे इक्वेशन आहे dx by dy plus px is equals to q. एवढा फरक आहे. जनरल सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा. आता या सेकंड टाइपच्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काय असेल तर जिथे x आहे तिथे y ठेवा, x into if is equals to q into if into आता dx नसणार आहे तर x च्या ठिकाणी काय आहे dy plus c where if is equals to आता हा फॉर्म्युला चेंज होणार इंटिग्रेशन e to the power p dy होईल आता हा फॉर्म्युला सेकंड फॉर्म्युला आणि where if is equals to इंटिग्रेटिंग फॅक्टर. म्हणजे हे झालं दुसऱ्या सोल्युशनचं सोल्युशन. या टर्मचं सोल्युशन काय असेल या टाइपचं y into if इंटिग्रेशन q into if dx plus c. हे आहे फर्स्ट सोल्युशन, हे आहे सेकंडचं सोल्युशन. आता या दोन्ही सोल्युशन वरती आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आणि वन बाय वन आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. ठीक आहे. खूप सिंपल एग्जाम्पल आहे बघा. एग्जाम्पल नंबर 1, फाइंड इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ dy by dx plus y into tan x is equals to sin 2x. इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे if काढायचा आहे. if म्हणजे छोटासा आणि MCQ ला अशा टाइपचे एग्जाम्पल निश्चित येणार. if फाइंड आउट करा आणि इक्वेशन दिला जाणार if फाइंड आउट करा म्हणून. बघा गिवन दिलेले टर्म बघा dy by dx plus y into tan x ला tan x into y लिहिता येतं आपल्याला. tan x into y असं कशासाठी लिहिलं तर इथं बघा कंपेअर विथ आपल्याला जनरल लिनियर आपला जो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे कंपेअर विथ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. काय लिनियर डिफरन्शियल इक्वेशन dy by dx plus py is equals to q, right? कंपेअर केल्यानंतर what is value of p? p ची व्हॅल्यू काय असेल तर p is equals to tan x. what is value of q? q ची व्हॅल्यू काय असेल sin 2x. लक्षात येतं. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन LDE सोबत कंपेअर करून p आणि q, p ची व्हॅल्यू ही q ची व्हॅल्यू dy by dx plus py is equals to q. q म्हणजे उजवी बाजू राइट हँड साइड, राइट. सो देयरफॉर if इंटिग्रेटिंग फॅक्टर शॉर्ट मध्ये त्याला म्हणायचं आहे if is equals to e raised to power इंटिग्रेशन ऑफ p dx. हा फॉर्म्युला आहे. So e raised to power integration of what is value of p? p ची व्हॅल्यू काय आहे तर tan x dx. what is integration of tan x? tan x चे इंटिग्रेशन काय आहे तर tan x चे इंटिग्रेशन काय आहे log of sec x. ओके log of sec x. आता एक लक्षात घ्या e raised to power log ही व्हॅल्यू कॅन्सल होत असते म्हणजे ही टर्म येते सिंपली sec x. so if इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू sec x. व्हेरी सिंपल. आणि वाटला तर इथे लक्षात घ्या इथं फॉर्म्युला e raised to power log f of x is equals to f of x. हा टर्म कॅन्सल होत असतो. e raised to power log f of x ची व्हॅल्यू काय येत असते तर ती f of x येत असते. कंपॅरिझन लक्षात आलं. p ची व्हॅल्यू tan x, q ची व्हॅल्यू sin 2x. आपल्याला if मध्ये फक्त p लागतो म्हणून tan x चे इंटिग्रेशन log of sec x. log आणि e या दोन टर्म कॅन्सल होतात म्हणजे फायनल आन्सर येतं sec x. ओके राइट. प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2 बघा.
find integrating factor of dy by dx plus y divided by 1 plus x square is equals to e raised to power tan inverse x. ओके, आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोबत कंपेअर करायचं आहे म्हणजे याला असं लिहिता येतं dy by dx प्लस तर y upon 1 plus x square ला असं लिहिता येतं 1 upon 1 plus x square into y is equals to e raised to power tan inverse x. लिहिता येतं, काहीच नाही केलं. तो डिवाइड मधला जो 1 plus x square आहे त्याला बाजूला घेतला, आपल्याला कंपेअर करता यावं म्हणून. कंपेअर विथ linear differential equation dy by dx plus e y is equals to q. So what is value of p? P is equals to 1 upon 1 plus x square, right? What is value of q? Q is equals to e raised to power tan inverse of x. P ची value 1 upon 1 plus x square, q ची value e raised to power tan inverse x. So write formula for IF is equals to e raised to power integration of p dx. So e raised to power integration of 1 upon 1 plus x square into dx. 1 upon 1 plus x square हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? tan इनव्हर्स चा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे त्याचे इंटिग्रेशन काय येतो? tan इनव्हर्स ऑफ x म्हणजे e raised to power tan inverse of x. So IF is equals to integrating factor is equals to IF is equals to e raised to power tan inverse of x. काही डाऊट असेल, डिफिकल्टी असेल तर विचारा. आपल्याला स्टँडर्ड फॉर्मॅट काय आहे? आपला लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म आहे dy by dx plus py equals to q. म्हणजे p ची व्हॅल्यू काढायची, q ची व्हॅल्यू काढायची. सध्या q चा विचार नाहीये, कारण जेव्हा सोल्युशन विचारतील तेव्हा q लागणार आहे आपल्याला. सध्या IF ची व्हॅल्यू विचारतायत म्हणजे फक्त IF साठी p लागतो, म्हणजेच p ची व्हॅल्यू 1 upon 1 plus x square, त्याचं इंटिग्रेशन tan inverse x, म्हणजे आन्सर, फायनल आन्सर e raised to power tan inverse x, right? नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, प्रॉब्लेम नंबर 3 बघा. फाइंड इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ x into dy by dx plus y is equals to x square. ओके, आपला स्टँडर्ड फॉर्मॅट लक्षात ठेवा. आपला स्टँडर्ड फॉर्मॅट काय आहे? स्टँडर्ड फॉर्मॅट आहे तर dy by dx plus py is equals to q. या फॉर्मॅटला कंपेअर करता येतं का? सध्या इथं dy by dx चा कोएफिशिएंट काय आहे? काय नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. dy by dx चा कोएफिशिएंट 1 आहे, तर इथं dy by dx चा कोएफिशिएंट कोण आहे? x. सो दॅट्स व्हाय डिवाइड बाय x. x ने डिवाइड करा. डिवाइड बाय x केल्यावरती काय होईल बघा? dy by dx plus y divided by x, x square divided by x. So dy by dx याला असं लिहिता येतं 1 upon x into y आणि x square upon x म्हणजे x, राईट? x कॅन्सल होतो, हा टर्म कॅन्सल होतो एका टर्म सोबत. जनरल इक्वेशन काय आहे आपलं? dy by dx plus py is equals to q. So what is value of p? P is equals to 1 by x. What is value of q? Q is equals to x. So p is equals to 1 upon x. Q is equals to x. चला लिहा फॉर्म्युला. IF इंटिग्रेटिंग फॅक्टर IF is equals to e raised to power integration of p dx. हा फॉर्म्युला आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायसाठीचा. So it is equals to e raised to power integration p ची व्हॅल्यू काय आहे? 1 upon x. चला बोला 1 upon x चं इंटिग्रेशन log x, कारण 1 upon x कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे? log चा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे 1 upon x चं इंटिग्रेशन काय येणार? log x e raised to power log x. आणि what is value of e raised to power log x? e raised to power log x is equals to x. Since e raised to power log f of x is equals to f of x, म्हणजे ही टर्म काय होते? कॅन्सल होते, म्हणजेच काय राहतो? फक्त x राहतो. सो IF is equals to x. इंटिग्रेटिंग फॅक्टर is equals to x, right? ओके.
एक्झाम्पल नंबर 4. आता हा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर विचारले का? नाही विचारले. आता काय बोलले? फाइंड सोल्युशन. आता सोल्युशनच विचारले. कुठल्या टर्मचं? बघा मागचा प्रॉब्लेम काय होता? x dy/dx + y = x² होता. आता x² च्या ऐवजी चेंज काय केलंय? x³ केलेलं आहे. ओके, नो डाऊट, काही हरकत नाही. आपल्याला आता सोल्युशन विचारले. सो v1 x * dy/dx + y = x³. डिवाइड करा x ने. x ने डिवाइड केल्यानंतर टर्म मिळेल dy/dx + y/x x³ डिवाइडेड बाय x. म्हणजे त्याला असं लिहिता येतं dy/dx 1/x * y = x². कंपेअर. कुठल्या टर्म सोबत कंपेअर करणार? dy/dx + py = q. What is value of p we are getting? p = 1/x, q = x². राइट. मेथड तीच. if काढायचं, इंटिग्रेटिंग फॅक्टर काढा. e⁻⁴ इंटिग्रेशन फॉर्म्युला आहे pdx. राइट. So it is equal to e⁻⁴ p ची व्हॅल्यू 1/x dx. राइट. 1/x चे इंटिग्रेशन log x म्हणजे e⁻⁴ log x. तर e⁻⁴ log x हा टर्म कॅन्सल होतो, म्हणजे x राहतो. असा डायरेक्ट कॅन्सल होत नाही, तुम्हाला कळावं म्हणून मी तो कॅन्सल करतो. तो फॉर्म्युला असा आहे. ऍक्च्युअल मध्ये फॉर्म्युला असा आहे e⁻⁴ log f(x) असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते? f(x) येते. म्हणजे if काय आला? तर इंटिग्रेटिंग फॅक्टर आला x. आता आलेला इंटिग्रेटिंग फॅक्टर therefore solution of linear differential equation is. काय सोल्युशन बघा. आपण पहिला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि दुसरं LDE दोन्हीचे सोल्युशन बघितले होते. तर हा पहिला टाइप येतो, म्हणून याला म्हणायचे y * if = इंटिग्रेशन q × if आणि या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन विथ रिस्पेक्ट टू x + c. हा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा y * if. इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू काय आली? x, y * x = q. What is value of q? q is nothing but x² into if ची व्हॅल्यू x into dx plus c. कळतं? आता इथून ऍडिशनल स्टेप करतोय आपण. आतापर्यंत इथपर्यंत पार्ट कंप्लीट केला होता. आता पुढचा पार्ट, सोल्युशनचा पार्ट. y into x म्हणजे yx म्हणा किंवा xy म्हणा, काही म्हणलं तरी चालतं. इंटिग्रेशन x² into x म्हणजे काय आहे? x³ into dx plus c. चला x³ चे इंटिग्रेशन काय येतं? x⁴ डिवाइडेड बाय 4 प्लस c. म्हणजे तुमचं फायनल सोल्युशन xy x⁴ डिवाइडेड बाय 4 प्लस c. ऑलरेडी आपण इथपर्यंतचा पार्ट ऑलरेडी पहिले 3 एक्झाम्पल मध्ये बघितला होता. आता इथून पुढचा पार्ट म्हणजे हा y if q इंटिग्रेशन q if with respect to x plus c. कळतं? ओके. जनरली MCQ मध्ये फार तर फार if पर्यंत विचारतात, कारण तुम्हाला शॉर्ट मध्ये आन्सर काढता यावं म्हणून if येऊ शकतो एक्झाम मध्ये. सोल्युशन आलं तर पुढे सॉल्व करता येतं. राईट. नेक्स्ट बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 5 नंबरचा सॉल्व आले म्हणजे शेवटपर्यंत सोल्युशन काढायचंय, किंवा if काढा म्हणलं तर if काढायचंय. आता सॉल्व म्हणलं की if पण काढावं लागतं आणि पुढे सोल्युशन पण काढावं लागेल. ठीक आहे. तर बघा गिवन काय दिलंय? dy/dx प्लस y into tan x आहे. y into tan x ला मी असं लिहू शकतो tan x into y
इज इक्वल्स टू cos स्क्वेअर x त्याच्यासोबत कंपेअर करणार dy by dx plus py is equals to q. कंपेअर या टर्म सोबत कंपेअर करा dy by dx plus py is equals to q. So what is value of p we are getting? P is equals to tan x मिळतो. q is equals to cos square x आहे. p ची व्हॅल्यू tan x, q ची व्हॅल्यू cos square x. So let us find out I of integrating factor e raised to power integration of p dx e raised to power integration p म्हणजे काय आहे tan x dx e raised to power what is integration of tan x integration काय येतं तर log of sec x ही टर्म कॅन्सल होते म्हणजे सिंपली टर्म काय येते sec x. So I of integrating factor I of is equals to sec x. Now next line, therefore solution of linear differential equation is काय आहे सोल्युशनचा फॉर्म्युला बघा सोल्युशनचा फॉर्म्युला आहे y into I of is equals to integration q into I of multiply by dx plus c. हा फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये ही I of ची व्हॅल्यू ठेवा म्हणजे y into sec x is equals to q. q काय आहे cos square x into sec x into dx plus c. राहिला प्रश्न आता ते इंटिग्रेशन सॉल्व करायचा म्हणजे त्याला लिहिता येतं y into sec x is equals to integration cos square x into आता या sec x ला लिहिता येतं 1 upon cos x into dx. sec x ला लिहिता येतं 1 upon cos x into dx. So y into sec x is equals to integration हा टर्म आणि एक टर्म कॅन्सल होतो म्हणजे cos x into dx राहतो प्लस c कारण इथून एक टर्म कॅन्सल होतो राइट. So it is equals to what is the integration of cos? So y into sec x is equals to sin x plus y into sec x is equals to sin x plus c. So this is the final solution of problem number 5. अगोदर I of काढा I of काढल्यानंतर त्याचं सोल्युशन काढा राइट. प्रॉब्लेम नंबर 6 प्रॉब्लेम नंबर 6 बघा प्रॉब्लेम नंबर 5 सारखाच प्रॉब्लेम नंबर 6 आहे. तिथं tan x होता आता इथं cot x आहे इकडं cos स्क्वेअर होता आता इथं cosec x आहे. बघा आता फक्त वरच्या सगळ्या मी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स बघा व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व करायचा प्रयत्न करा ठीक आहे. dy by dx plus y into cot x is equals to cosec x ही टर्म आहे तर या टर्मला असं लिहिता येतं dy by dx plus cot x into y म्हणजे y into cot x is equals to cosec x right. Compare with dy by dx plus py is equals to q. So what is value of p? P is equals to cot x. What is value of q? Q is equals to cosec x. Right? दोन्ही टर्म आल्या cosec x पण आला I of साठी to the power integration of p dx p ची व्हॅल्यू काय आहे cot x चे इंटिग्रेशन बोला cot x चे इंटिग्रेशन काय आहे log of sin x cot x चे इंटिग्रेशन काय आहे log of sin x e raised to power log कॅन्सल होतो म्हणजे I of ची व्हॅल्यू येते sin x I of इंटिग्रेटिंग फॅक्टर ची व्हॅल्यू काय येते sin x राइट.
सोल्युशन ऑफ लिनियर डिफरेंशियल इक्वेशन तो फॉर्म्युला बघा y into if is equals to इंटिग्रेशन q into if into dx. if ची व्हॅल्यू ठेवा, if ची व्हॅल्यू आहे sin x, so y into sin x is equals to q काय आहे cosec x into if काय आहे sin x into dx plus so y into sin x is equals to cosec x into sin x, त्याची व्हॅल्यू 1 येते. कसं बघा, cosec x म्हणजे काय लिहिता येतं, cosec ला लिहिता येतं 1 upon sin x into sin x dx plus c. sin कॅन्सल झाला म्हणजे y into sin x is equals to this term will be cancel out 1 dx plus c. So what is the integration of 1? So y into sin x is equals to x plus c. Y into sin x is equals to x plus c. X plus c. कळतं? Next example, example number 7. Problem number 7. Solve cos x into dy by dx plus y into sin x is equals to 1. आता याला डायरेक्ट कंपेअर करता येणार नाही कारण dy by dx चा कोएफिशिएंट 1 नाहीये, कारण लिनियर डिफरेंशियल इक्वेशन काय आहे ओनली dy by dx. तर cos x नको तर थ्रू आउट डिवाइड करा, cos x ने डिवाइड करा. सो cos x ने डिवाइड केल्यानंतर येणारी टर्म बघा dy by dx plus y into sin x याला डिवाइड बाय cos x is equals to 1 divided by cos x. काय केलं डिवाइड थ्रू आउट बाय cos x. याला असं लिहिता येतं dy by dx plus y into what is value of sin upon cos. sin upon cos x म्हणजे काय आहे tan x. what is value of 1 upon cos. 1 upon cos x म्हणजे काय आहे sec x. 1 by cos x म्हणजे sec x, sin x by cos x म्हणजे tan x. so we'll write this term as dy by dx plus py is equals to q. आता तुम्ही म्हणाल p का हे काय हरकत नाही, जागा चेंज, त्याला काही फरक पडत नाही राईट. आणि याच्या उलट तुम्हाला जर कळत नसेल, लक्षात येत नसेल तर त्यांनी एक स्टेप वाढवली तरी चालेल. ती स्टेप कोणती, y into tan x ला तुम्ही काय लिहा tan x into y लिहा, असं लिहिलं तरी चालतं. एक स्टेप वाढते एवढंच, बाकी दुसरा काही फरक पडत नाही. कंपेअर विथ dy by dx plus py is equals to q. या टर्म सोबत कंपेअर करायचे, कंपेअर विथ. सो p is equals to tan x, q is equals to sec x. p ची व्हॅल्यू tan x, q ची व्हॅल्यू sec x. if इंटिग्रेटिंग फॅक्टर त्याचा फॉर्म्युला आहे e raised to power इंटिग्रेशन ऑफ p dx. e raised to power इंटिग्रेशन p ची व्हॅल्यू काय आहे tan x आहे, tan x चे इंटिग्रेशन log of sec x म्हणजे if is equal to e raised to power इंटिग्रेशन ऑफ. आता इंटिग्रेशन काढायचे आपल्याला e raised to power tan x चे इंटिग्रेशन काय येतं तर log of sec x येतं. ही टर्म कॅन्सल होते म्हणजे if ची व्हॅल्यू काय येते तर ती काय येते sec x येते. if ची व्हॅल्यू काय येते sec x. सो if is equals to sec x. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला sec x आला. therefore solution of linear differential equation is काय सोल्युशन लिनियर डिफरेंशियल इक्वेशनचं y into if इंटिग्रेशन q into if dx plus c. हा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू कुठे ठेव करा. सो y into sec x, q what is value of q sec x, sec x into sec x dx plus c. So y into
sec x इज इक्वल टू sec x इंटू sec x म्हणजे sec स्क्वेअर x, दोघांचं मल्टिप्लिकेशन त्याचा स्क्वेअर होत असतो. ओके, सो y इंटू sec x, इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x इज व्हॉट tan x प्लस c. या फंक्शनचं इंटिग्रेशन tan x आहे. So y into sec x is equals to tan x plus c. tan x plus कळतं? ओके. आता थोडंसं जनरली एखाद दुसरा प्रॉब्लेम अशा टाईपचा येतो, एखादा आला तर. आता काय, आतापर्यंत आपण कुठल्या टर्मचं यूज केलं होतं, dy बाय dx जनरली यूज करतो. आता इथं dx बाय dy तो पहिला टाईप झाला होता, आता हा दुसरा टाईप आहे. दुसऱ्या टाईपचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला आठवत असेल तर हा आहे बघा, dx बाय dy प्लस px इज इक्वल्स टू q. इथं p आणि q बघा अशा टाईपचे इक्वेशन काय आहे, तर dx बाय dy प्लस px इज इक्वल्स टू q. तर इथं p आणि q हे y च्या टर्म्स आहेत किंवा कॉन्स्टंट आहे. तर त्याचं सोल्युशन काय आहे, y इंटू if आपलं जे जनरल सोल्युशन आहे, इंटिग्रेशन q इंटू if इंटू dx. तर इथं x च्या ठिकाणी y ठेवायचंय, y च्या ठिकाणी x ठेवायचंय. म्हणजे मागचा जो 7 प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये जिथं x आहे तिथं y ठेवायचंय, y आहे तिथं x ठेवायचंय, राईट. तर याला असं लिहिता येतं बघा, dx by dy plus 2xy divided by 1 plus y square is equals to 2y divided by 1 plus y square, right. याला अजून थोडंसं तुम्हाला लक्षात यावं अशी मेथड करतो. dy by dx बघा, dx by dy प्लस याला असं लिहिता येतं 2y divided by 1 plus y square, याला एक टर्म इंटू x आणि इज इक्वल्स टू 2y divided by 1 plus y square. कंपेअर विथ कुठल्या टर्म सोबत कंपेअर करणार, dx by dy प्लस px इज इक्वल्स टू q. आता इथं p म्हणजे y आहे, q म्हणजे सुद्धा y आहे. मागच्या प्रॉब्लेम मध्ये p म्हणजे x होता, राइट. सो p इक्वल्स टू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ p, p इज इक्वल्स टू 2y डिवाइडेड बाय 1 प्लस y स्क्वेअर, q इज इक्वल्स टू 2y डिवाइडेड बाय 1 प्लस y स्क्वेअर. सेम टर्म आली p आणि q, राइट. सो देयरफॉर इंटिग्रेटिंग फॅक्टर, आता फॉर्म्युला थोडासा चेंज आहे. इंटिग्रेशन e रेज टू पॉवर pdx नाहीये तर तिथं काय आहे, तर pdy आहे. एवढा चेंज लक्षात घ्या, राइट. सो if is equals to e रेज टू पॉवर इंटिग्रेशन p ची व्हॅल्यू काय आहे, 2y डिवाइडेड बाय 1 प्लस y स्क्वेअर इंटू dy. आता लक्षात घ्या, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, न्यूमरेटर मध्ये त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे बघा, 1 प्लस y स्क्वेअर. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0. y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2y, म्हणजे 0 प्लस 2y म्हणजे 2y डिवाइडेड बाय 1 प्लस y स्क्वेअर. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये फंक्शन f ऑफ x, न्यूमरेटर मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. अशा टाइप मध्ये जर असेल तर आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला काय आहे, तर log of f of x. इंटिग्रेशन म्हणजे याला असं लिहिता येतं e रेज टू पॉवर log of 1 प्लस y स्क्वेअर. हा लॉग कॅन्सल होतो, म्हणजे सिंपली टर्म काय मिळते आपल्याला, तर 1 प्लस y स्क्वेअर. म्हणजे if इज इक्वल्स टू 1 प्लस y स्क्वेअर. सिंस वाटलं तर तुम्ही हा फॉर्म्युला लिहून घेऊ शकता, राइट. लेफ्ट हँड साइडला मी लिहितो, तो तुम्हाला लक्षात यावं म्हणून. इंटिग्रेशन f dash of x divided by f of x is equals to log f of x. काय आहे या फॉर्म्युल्याचा स्पेशालिटी काय आहे, तर फंक्शन आणि हा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. हा पार्ट म्हणजे डेरिव्हेटिव्ह
नेक्स्ट सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इज काय तर सोल्युशन बघा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आता y इंटू नाहीये तर x इंटू i इज इक्वल्स टू q इंटू i dx नाहीये तर dy आहे प्लस c हा फॉर्म्युला आहे उलटा सेकंड नंबरचा फॉर्म्युला सो x इंटू i ऑफ इज व्हॉट 1 प्लस y स्क्वेअर इंटिग्रेशन q काय 2y डिवाइडेड बाय 1 प्लस y स्क्वेअर इंटू i ऑफ काय 1 प्लस y स्क्वेअर इंटू dy प्लस c आता एक लक्षात घ्या 1 प्लस y स्क्वेअर 1 प्लस y स्क्वेअर मल्टिप्लिकेशन मध्ये आहे म्हणून कॅन्सल होतो सो x इंटू 1 प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 2y dy तर हा 2 कॉन्स्टंट आहे बाहेर घेता येतो इंटिग्रेशन ऑफ y with respect to y so x into 1 plus y square is equals to 2 into what is the integration of y is integration y square by 2 plus c हा 2 कॅन्सल होतो म्हणजे तुमचा फायनल आन्सर येतं x into 1 plus y square is equals to y square plus c इथं थोडीशी मॉडिफाय करतो मी इथं 2 into y square by 2 plus c term cancel y square plus c so this is the final step x into 1 plus y square x into 1 plus y square is equals to y square plus c 2 कॅन्सल होतो डिनॉमिनेटर मधून आणि तो कॅन्सल झाला कळतं तर या पद्धतीनं ही तुमची सेकंड मेथड आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ओके बघा आता हा जो चौथा युनिट आहे युनिट नंबर 4 मध्ये ऑर्डर डिग्री नंतरचा दुसरा पॉइंट होता फॉर्मेशन तीसरा व्हेरिफिकेशन किंवा व्हेरीफाय चौथा व्हेरिएबल सेपरेबल मेथड किंवा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म पाचवा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ची मेथड आता आपण बघितली 8 एक्झाम्पल्स घेतले आणि एक लास्ट प्रॉब्लेम आहे तो की सॉरी लास्ट पॉइंट आहे त्याचं नाव आहे ऍप्लिकेशन्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन त्याच्यामध्ये याच्यावरती निश्चित क्वेश्चन येतो याच्यावरती येतो आहे व्हेरिएबल सेपरेबल मध्ये छोटे छोटे पार्ट फाइंड करायचे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हा पार्ट महत्त्वाचा आहे आयएफ कॅल्क्युलेट करा म्हणून येतो बरेच वेळेला आयएफ काढा आता एक लास्ट पॉइंट राहिला चौथ्या युनिटचा तो म्हणजे ऍप्लिकेशन्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हे दोन्ही ऍप्लिकेशन व्हेरिएबल सेपरेबल मेथड आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशन या दोन मेथड वरती डिपेंड आहे ते तुम्ही सॉल्व करा एक असाइनमेंट देतो एक 2-3 एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करायचे ओके तुमच्या एमसीक्यूच्या दृष्टीने हे बघा 4 प्रॉब्लेम्स इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायचे बोर्ड वरती आहेत त्याचे इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट पहिले 3 जे प्रॉब्लेम्स आहेत ते dy बाय dx चे आहेत चौथा जो प्रॉब्लेम आहे तो dx बाय dy चा आहे म्हणजे y आणि x इंटरचेंज आहे चौथा मध्ये म्हणजे पहिले 3 एक्झाम्पल पहिल्या टाइपचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि दुसरा जो चौथा जे एक्झाम्पल आहे ते दुसऱ्या टाइपचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ठीक आहे चला ओके आता एक लास्ट पॉइंट राहिला ऍप्लिकेशन्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन तो झाला की आपला युनिट नंबर 4 कंप्लीट होईल